देवळा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे येथील मुख्य चौफुलीवर बेवारस अवस्थेत उभा असलेला एक छोटा हत्ती वाहन अखेर चोरीचा असल्याचं उघडकीस आलं आहे. छोटा हत्ती वाहन क्रमांक MH03EG 6532 हे वाहन 5 जानेवारी रोजी सायंकाळी 3 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणतीही हालचाल न होता उभे असल्यानं परिसरातील जागरूक तरुणांमध्ये संशय निर्माण झाला. चिंचवे चौफुली हे अपघातप्रवण ठिकाण असून इतक्या दीर्घकाळ बेवारस वाहन उभे असल्यानं दुसरा अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे स्थानिक तरुण हेमंत पवार, दिनेश जगताप व सनी पवार यांनी सतर्कता बाळगत वाहनाची पाहणी केली. पाहणी दरम्यान वाहनाच्या ड्रायव्हर साईडच्या दरवाजाचा काचा फोडलेल्या, लॉक तोडलेले तसेच वायरिंग कापलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं सदर वाहन चोरीचे असल्याचा संशय अधिक बळावला. या घटनेची माहिती मिळताच S9 टीव्हीचे पत्रकार शरद पवार यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची खातरजमा केली व वाहन क्रमांकासह माहिती देवळा पोलीस ठाण्यास दिली. देवळा पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे तपास केला असता सदर वाहन भिवंडी येथून दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी चोरीला गेल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीनं वाहन मालकांशी संपर्क साधला. दरम्यान महामार्गावर अपघात होऊ नये म्हणून स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत सदर वाहन रस्त्याच्या बाजूला सुरक्षित स्थळी हलवले. प्राथमिक तपासात असं समोर आलंय की चोरटे भिवंडीहून वाहन चोरून या मार्गे आणत असताना डिझेल संपल्यामुळे चिंचवे चौफुलीवर वाहन सोडून फरार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन मालक घटनास्थळी पोहोचले. देवळा पोलिसांच्या उपस्थितीत आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे ओळख पटवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर चोरीचं वाहन अधिकृतरित्या मालकांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून राष्ट्रीय महामार्गावर बेवारस अवस्थेत वाहने आढळून येण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यांवर नियमित पोलीस गस्त नसल्यानं चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. चिंचवे चौफुलीवर स्थानिक तरुण हेमंत पवार, दिनेश जगताप, सनी पवार आणि पत्रकार शरद पवार यांच्या सतर्कतेमुळे सदर गाडी अखेर मालकाच्या ताब्यात देण्यात आली आहे. संभाव्य मोठा अपघात टळला. दिंडोरी वृत्तांत न्यूज, वृत्तसंकलन विभाग, देवळा.